कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय बजरंगबली की। कोणी नाहीये। आशू प्लीज। नाही म्हणजे नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। आपली टेप आहे। हा मग बस घरात। अरे इतकी वर्ष जाते मी। मग 1 वर्ष गेली नाहीस तर काय बिघडतं ग? आशू प्लीज। नाही जायचं आहे। आशू मला जायचं होतं रे वस्तीत, दहीहंडी फोडायची होती। अरे पण मी आईच्या शब्दाबाहेर जाऊन तुला परमिशन नाही देऊ शकत अगं। छान केली दिशाभूल। अगं आई ते आम्ही काही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटते तुला? आशू प्लीज। नाही जायचं आहे, अजिबात नाही। ठीक आहे, नाही जात, बसून राहते घरात। तेच सांगतोय। आशू ऐकलत ना सगळ्यांनी? या घराची तुमच्या सगळ्यांची लाडकी सून, जिचे तुम्ही नेहमी गोडवे गात असता, तिला जायला नाही सांगितलं असतानाही वस्तीत दहीहंडी फोडायला गेली। शिवा, अगं तू कपडे बदलून का आलीस? तुझा पारंपरिक पोशाख तो का बदललास? ते मुलांसारखे कपडे घालून गावभर हिंडायला तुला लाज वाटत नाही? मग घरात कसली आली लाज? सीताई, घरात पाऊलही टाकायचं नाही। सीता, अगं घरातली पूजा आटोपूनच तर गेली होती ना ती? अगं हो सीताई, ती घरचं सगळं आवरूनच गेली। मला तुमच्यापैकी कोणाचंही तिच्यासाठीचं स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये। ती काय आवरून गेली, काय करून गेली याने काही फरक पडत नाही। तिला जायला नकार दिला असतानाही कोणालाही न सांगता ती दहीहंडी खेळायला गेली। देसाईंची सून इकडे वस्तीत उड्या मारत नाचत दहीहंडी फोडत होती। कसं दिसलं असेल लोकांना? देसाई घराचं नाव बदनाम केलंयस तू। नाही, 1 मिनिट, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते। हे घ्या आई, दाखव भाऊंना। भाऊ बघताय ना, बघताय ना तिचे पराक्रम, तिची डेअरिंग। तिला देसाईंच्या घरची पर्वा असती तर ही असं वागली असती का? सीता, ऐक ना, नाव, इब्रत सगळं बरोबर आहे, पण सणही तितकाच महत्वाचा आहे ना। शिवानं लहानपणापासून त्या वस्तीमध्ये सगळे सण साजरे केलेत, मग आपण तिच्यावर आता का बंधनं घालायची ना? ती आधी काय करत होती आणि आता काय करते यात फरक नाहीये? तिला तुम्ही या घराच्या सुनेचा मान दिलायत ना, मग या घराच्या मर्यादा तिला कळायलाच हव्यात। आणि नसतील कळत तर कोणी आग्रह नाही केलाय तिला इथे थांबण्याचा। सीता, अगं काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? ती तिला हवं तेच करते नेहमी, पण आता ती माझ्या आशूलाही बिघडवायला लागली। आज आशू माझ्याशी खोटं वागला। आशू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे। अगं सीताई, मला माफ करा, माझी चूक झाली। चूक केली असतीस तर माफ केलं असतं आईने तुला, पण तू अपमान केलायस आईचा, भाऊंचा आणि या घराचा। नाही, मी परत असं नाही करणार, खरंच सॉरी सीता। परत असं वागण्याची संधी मी तुला देणारच नाहीये। तू कधीही सुधारणार नाहीयेस शिवा। हे असं बांगड्या घालून, साड्या नेसून आणि मंगळसूत्र घालून तुझ्या आतली जी शिवा आहे ना, ती नाही बदलणार। आई प्लीज, हे बघ, मी असं म्हणत नाही की आम्ही जे काही वागलो ते बरोबर होतं, पण तिला तिकडनं खूप फोन येत होते, खूप लोक तिला आग्रह करत होती, म्हणून मीच तिला म्हटलं की आपण जाऊया। तिला जायचं नव्हतं, मी तिला आग्रह केला, कारण तिच्या चेहऱ्यावर होणारा त्रास मला बघवत नव्हता। बघितलं साई, नाही म्हणजे किती नाटकं केली असतील हिने।
नाही खरं तर तू जेव्हा नाही म्हणालीस ना हिला वस्तीत जाण्यासाठी तेव्हापासूनच हिची नाटकं सुरू झाली. ताई काय नाटकं करते? तुला कळत नाहीये का तिला खरंच वाईट वाटत होतं? गप्प बस. कीर्ती अगं एवढी वर्ष तिचे आयुष्य जगत आली आहे, ती असं कसं काय बदलू शकते? तिला हे करू नकोस ते करू नकोस असं आपण नाही लादू शकत तिच्यावर. नाही बरोबर आहे काका तुझं, पण इतकंच जर वाईट वाटत होतं तर वस्तीतल्याच मुलासोबत लग्न करायचं तू आणि वस्तीतच राहायचं. जो काय तमाशा धिंगाणा घालायचा ना तो तिकडेच घालायचा. कीर्ती बास, एक शब्द बोलू नकोस आता. आणि एवढी काही मोठी घटना घडलेली नाहीये. चला. कसं काहीच झालं नाही म्हणजे काही चुकलं नाहीये का? आशूचं चुकलंय, हिचं सुद्धा चुकलंय. आणि आशू आईला उलट बोलतोयस तू? माफी मागितली नाहीयेस अजून? एक मिनिट, मी उलट बोलत नाहीये कोणालाही. तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. आई हे बघ, मी तुला उलट नाही बोलत आहे. माझ्या म्हणण्याचे चुकीचे अर्थ ती काढतीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तिला त्रास होत होता, मला तो बघवला नाही, मी तिला घेऊन गेलो. दॅट्स इट. आशू फारच कळवळ आहे रे तुला तिचा. ती काही म्हणेल पण मी तिला नको जाऊस सांगितलं होतं. हे कळलंय ना तुला? का तुझ्या लेखी माझ्या मताची काही किंमतच नाहीये आता? काय बोलतेस तू? हे बघा सीताई, यात आशूची खरंच काही चूक नाही. चूक माझी आहे. तुम्ही आशूवर नका चिडू. जो काही राग काढायचा ना तो माझ्यावर काढा, खरंच सांगते, पण त्याच्यावर नका चिडू. तुला काय वाटतं याने मला काहीही फरक पडत नाही. माझ्या मुलाशी कसं वागायचं ना हे मी ठरवेन. पण तू आमच्यात अंतर पडतेस हेच खरं आहे. सीता ऐक ना, शब्दानं शब्द वाढत जातो. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? जरा या. म्हणजे मी शांतच बसायचंय का? काही बोलायचंच नाही का अजिबात? का या घरात आता माझ्या बोलण्याला काही किंमतच राहिली नाहीये? मी हिला काहीही म्हटलं की तुम्ही सगळेजण तिच्या बाजूने उभे राहता. माझा नवरा, माझा दीर, माझी बहीण आणि ती संपदा सुद्धा. हे बघा सीताई, माझं खरंच चुकलं. जायला नको होतं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. शिक्षा तर मिळणारच. सीता नाही भाऊ, चालेल, मला सगळं मान्य. शिवा, तू या घरातल्या सगळ्या गाड्या आणि घराचं अंगण धुवून काढायचं. एकही डाग राहता कामा नये गाड्यांवर. आणि जर तसं झालं तर सगळं परत करायचं. ताई अगं काय बोलतेस तू? या घरात मला माझ्या मताला जराही किंमत असेल तर कोणीही बोलणार नाही. मला माहिती आहे मी काय करते. हे असे मुलांसारखे कपडे घालून वस्तीत नाचणारी सून मला मान्य नाही. आधी शिक्षा भोगायची आणि मगच आत यायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.